नमस्कार. मी सौ राणी बाळासाहेब पाटील, माजी सरपंच बुहेवाडी आणि सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई राज्याध्यक्ष महिला आघाडीचं काम बघते. आज खरं तर बिंदास्त बोलला ह्या टीमचं मनपूर्वक मी अभिनंदन आणि आभारी मानते, कारण त्यांनी 8 मार्च या महिला दिनानिमित्त बोलण्यासाठी मला इथं संधी उपलब्ध करून दिली आहे. खरं महिला दिन हा एक दिवसासाठी आहे का असंही वाटून जातं, पण 365 दिवस राबणाऱ्यांना किमान एक दिवस तरी खरं बोला एवढं म्हणण्याची मुभा देणे इथपर्यंतची ही यंत्रणा आहे असं म्हणायला हरकत नाही. आज महिला दिनानिमित्त थोडंसं काय बोलावं हा प्रश्न येतो. बऱ्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक महिलांना एकत्रित करून आपण त्यांचं सबलीकरण, सक्षमीकरण, त्यांचे कौशल्य विकासाच्या दृष्टीनं, एक गुणात्मक विकासाच्या दृष्टीनं, कौतुकाच्या दृष्टीनं पण त्यांना शाबासकी देतो आहोत. पण ही सगळी यंत्रणा कुणासाठी आहे आणि नेमकं कोण राबवतं आहे हेच बोलणं महिला दिनानिमित्त हे कारण धरून बोलणं खरं तर योग्य वाटते. मला असं वाटतंय, कारण मुळात आम्ही थोडासा जो वर्ग ह्या सगळ्यामध्ये कन्सिडर करायला पाहिजे, गृहीत धरायला पाहिजे किंवा एकूण ह्या निमित्तानं ज्यांच्याशी संपर्क साधायला पाहिजे तो कुठंतरी बाजूला जातो आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण गेल्या 8 मार्चला योगायोगाने ह्या वेळेला थोडी शिवरात्री असल्यामुळे कार्यक्रम कमी आहेत, पण गेल्या 8 मार्चला किमान मी 5 कार्यक्रम केले आणि या 5 कार्यक्रमामध्ये मला 25 ते 50 वयोगटातल्याच महिलांचं हे उदात्तीकरण आहे असं स्पष्ट वाटलं. मग त्याच्या आधी असणाऱ्या बाल्यावस्थेतल्या ज्या ती आहे तिच्या काही समस्या असतील की नाही, तिला ह्या निमित्तानं बोलतं करावं की नाही, आणि त्यानंतर वयोवृद्ध झालेल्या काही महिला माझ्या आहेत त्यांच्याही काही समस्या असतील की नाहीत, किंवा त्यांनाही आनंद काही किंवा त्यांचा गुणात्मक काही शाबासकी देण्याचा जो योग असेल तो आम्ही ह्यामध्ये घ्यावा की नाही, ह्या संदर्भात कुठंतरी विचार होत नाही असंही वाटायला लागले. महिला दिन हा फार चांगला विषय आहे. महिलांच्या अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि महिलांना मिळणारी प्रेरणा आणि एकूण त्यांना मोटिवेट करण्यासाठी केलेल्या कामाला देणारी शाबासकी किंवा काही वेळेला येणाऱ्या अडचणींना सोल्युशन देण्याच्या संदर्भानं हा विषय घेऊन आपण पुढं जात आहोत. पण दुर्दैवानं समस्येत असणाऱ्या अजून एक वर्ग आहे ज्यांच्याकडे पर्स नाही पण पिशवी आहे, त्यांच्याकडे कधी आम्ही बघणार आहोत. कारण मुळातच जेव्हा ऊसतोडणी कामगारांच्या माझ्या भगिनी आम्ही बघतो आहोत, पालात राहत आहेत, अगदी धो पाऊस पडत असताना विजल्या चुलीवर आपल्या नवऱ्यासाठी भाकरी थापटून, लेकरासाठी भाकरी थापटून घालणारी ती माऊली, तिचा संघर्ष. आमच्याकडं आज बटन आहे म्हणून कदाचित लाईट येते, आमच्याकडं आज कॉक आहे म्हणून नळाला पाणी येतं, आमच्याकडं आज बऱ्याच संसाधने आहेत किंवा अनुषंगिक साधनं आहेत म्हणून आम्ही आमचं जीवन अगदी व्यवस्थितरित्या जगतो आहोत. पण त्या माऊलीकडे ह्यातली कुठलीच सांधनं नसताना तो जगण्याचा संघर्ष आहे, ती माझी महिला ह्या महिला दिनानिमित्तानं कधी फोकसमध्ये येईल. मीडियाला सुद्धा माझी रिक्वेस्ट राहील की ह्यांच्यापर्यंत जाऊन पोचण्याची यंत्रणा तुम्ही तुमच्या पातळीवर खरंच चांगली प्रभावी इथून पुढं करणं फार गरजेचं आहे. कारण तिच्या हाकेला म्हणजे तिच्या खरं तर त्या आवाजाला माईकची गरज आहे आणि आमचा खरं तर आवाजच मोठा आहे, तऱ्याने आमच्या हातात माईक देत असाल तर तो आवाज थोडासा जादाच स्फोटक व्हायला लागला आहे. बसल्या आवाजाला थोडंसं आधार देणं किंवा ज्या समाजाला ह्याची गरज आहे तिथंपर्यंत जाणं फार महत्त्वाचं आहे. खरं तर अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं जाण्याचा योग येतो. आमच्यासाठी मोठे जेवणावळी ठेवलेले असतात, आमचे कार्यक्रम वर चालू असतात, एकमेकांना आम्ही बोलतो, आमची भाषणं होतात, काहींना आपण बक्षिसं देतो, काहींचे पारितोषिकं देऊन आम्ही त्यांचा गौरव करतो. पण त्याच हॉलमध्ये दुर्दैवाने जेवण करणाऱ्या त्या एका बाजूला अतिशय गरमीमध्ये त्या घामानं चिपटलेल्या त्या माझ्या माऊल्या चपात्या भाजत असतात, भांडी घासत असतात. तिथं त्यांच्या बोठाला खरं तर नखंसुद्धा राहिलेली नसतात, इतकं त्यांची ती कष्टाची भूमिका घेऊन काम करत असताना त्यांना एखादीनं यावं, या स्पीड द्यावं आणि त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं, हा मुद्दा इथून पुढच्या महिला दिनानिमित्त येणं फार गरजेचं आहे. हा सण आम्ही वेगळ्या पद्धतीनं साजरा करतो आहोत. खरं तर ह्याच्या पलीकडे जाऊन आमच्या एकसारख्या साड्या आल्या, आम्ही एकसारखे ग्रुप तयार करतो आहोत, आमच्या अनेक महिलांची झुंडच्या झुंड एक दबावगट तयार करून एका ठिकाणी येण्याची मॉब सायकॉलॉजी ह्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं आमची अंतःकरणं ज्यांची खरंच गरज आहे, ज्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे, ज्यांच्या समस्या आहेत, समान राहून दे किमान माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांची जी धडपड चालली आहे त्याला कुठं उभारी आम्हाला देता येईल का, ह्या हिशोबानं आम्हाला त्यांच्यापर्यंत जाणं फार गरजेचं आहे.
आणि एकूण जी आज जेंडर इक्वॅलिटी, महिला आणि पुरुषांची समानता आहे, पुरुषांना दोष देऊन महिला दिन साजरा करणं, ह्यामध्ये नेमकं किती आमचा शहाणपणा आहे हा मला मोजता येईना झाला आहे. पण सगळेच पुरुष सगळेच खराब आहेत ह्या पट्टीमध्ये सगळं कॅल्क्युलेशन करणं पण चुकीचं आहे. आज एका सबलीकरणाची, सक्षमीकरणाची डेफिनेशन, संज्ञा आपण घरामध्ये समजावून सांगताना एक नखं आणि शिंग असणारा एक प्राणी घरात आहे आणि त्याला हाकलून बाहेर काढल्याशिवाय तुझं जगणं होणार नाही, ह्या भूमिकेमध्ये तिच्याकडं बघण्याचा आमचा दृष्टिकोन थोडासा आपल्याला आता बदलला पाहिजे. कारण स्त्री आणि पुरुष समान असले पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली तरी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असणारा जो नैसर्गिक भेद आहे त्याला छेद देण्याच्या प्रवृत्त्या ज्या चाललेल्या आहेत त्याही कुठंतरी समाजासाठी घातक आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून इथून पुढचा जो येथील महिला दिन असतील ते विज्ञानाच्या दृष्टीनं प्रगल्भ असावेत, तंत्रज्ञान त्याला जोड असावी, महिला एकूण इकॉनॉमिकली डेव्हलप व्हावी, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट हा महिलाच्या आयुष्यातला एक 20% पैलू आहे. पण 80% हा विषय काय आहे तर 80% तिचे संस्कार, तिची काही तत्त्व, त्यामध्ये तिची नीतिमत्ता, त्यामध्ये तिनं स्वतः माणूस म्हणून जगण्यासाठी तिचं सामर्थ्य कशा पद्धतीनं वाढवणं, एकूण तिच्यामध्ये एकूण सर्व समाजाला ज्या पूरक आहेत अशा गोष्टी घडवून आणणं. कारण ममत्व हा स्त्रीला दिलेलं एक वरदान आहे, तो एक मोठा दागिना आहे. ते त्याच्यासाठी तिनं स्वतः म्हणून आपल्याला एका पटलावर सिद्ध करावंच लागतं. तिच्यातला ती संवेदनशीलता, तिच्यातली तो स्नेह, प्रेम, आपुलकी आणि ती नाजूक आदा जी तिच्या आहे ती जपणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं या एकूण विषयाला आपण हात घालत असताना पुन्हा एकदा असं वाटतं की जो आपण एक कोश तयार व्हायला लागला आहे, जो एज्युकेशनमुळे तयार होतो आहे, काही पदं आपल्याकडे आहेत म्हणून तयार होतो आहे, किंवा इकॉनॉमी पटलावर आपण एका सक्षम विषयानं सगळ्या काही गोष्टी वस्तू खरेदी करू शकलो म्हणून तयार होतो आहे, तो कोश आपण अनेक लोकांपासून बाजूला जातो आहोत, आपल्यामध्ये तुसडेपणा वाढतो आहोत, आपल्यापेक्षा कमी लिव्हिंग किंवा थोडंसं इकॉनॉमिक एका व्यवस्थेमध्ये आपण त्यांना सामावून न घेतलेला एक वर्ग आहे. त्यांना आमच्याशी बोलताना जर भीती वाटत असेल, आमची धास्ती वाटत असेल तर मला वाटतं आहे आमच्या सुशिक्षित महिलांच्यावर एक जबाबदारी आहे की समाजातल्या ह्या आर्थिक जी विषमता आहे ती कमी करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले पाहिजे. दुसरा विषय आहे आम्ही जेंडर इक्वॅलिटी, तो आमच्या कर्माच्या दृष्टीनं आम्ही विचार करायला लागलो आहे. मी जेवढी कर्म करते तेवढी त्यानं केली पाहिजे, त्याची सगळी कामं मला आली पाहिजे. पण वस्तूमध्ये अडकलेला आमचा समाज, काही वेळेला कर्म ही काही मशीनमुळे सुद्धा पूर्ण होऊ शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर माझे 2 कामं घरातली कपडे धुण्याने चपात्या करणं हे जर आपल्या मिस्टरांच्याकडे जाऊन पडलं तर ते उद्या रोटी मेकर आणतील, मशीन कपडे धुवायचं घेऊन येतील, तिथं तो गॅपही भरून काढतील. पण दुसऱ्या दृष्टीनं आज समाजानं 1000 मुलांच्या पाठीमागं 150 मुली कमी पडत आहेत आणि हे सांकेतिक गॅप आहे, हे ह्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि म्हणून असं मला वाटतं की जेंडर इक्वॅलिटी हा कर्माच्या पटलावर मोजण्यापेक्षा, त्याला ती मोजपट्टी लावण्यापेक्षा जरा सांकेतिकदृष्ट्या मोजायची सुरुवात आणि तो गॅप भरून काढण्याच्या दृष्टीनं विचार होणं फार गरजेचं आहे. आणि ह्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना परत एकदा नवीन प्रयत्न करणं गरजेचं आहे. तिच्यामधली ती क्षमता मोजताना मला माहीत आहे तिची दमछाक आहे, ती पगारी आणि बिनपगारी अशा 2 नोकऱ्या करते. नोकरी करणारे माझ्या माऊलीचं दुःख वेगळं आहे, तिला जे ऑफिसमधलं आहे ते करावंच लागतं, घरातलं आहे तेही निभावं लागतं. हे जरी खरं असलं तरी ह्या माऊल्या माझ्या एका टप्प्यावर थोडं वस्तूनं आपण प्रगल्भ झालो म्हणजे एकूण आपलं व्यक्तित्व साकार झालं असं म्हणता येत, त्याच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून एक मानवता धर्म जगू द्या, एक संवाद कौशल्य तिच्यामधलं कुणाला डॅमेज करणारं नसावं, तिचा ॲटिट्यूड कुणालाही एक वेगळ्या घमेंडी हिशोबानं कुणी त्याचं कॅल्क्युलेशन करणारं नसावं, मला बोलण्याची कला दिली म्हणून ते दुसऱ्याचं हृदय दुखवणारं खुबी माझ्यामध्ये येत असेल तर त्याला मोठेपणा तरी कशाला द्यावा. म्हणजे मी अमक्याची जिरवली, अमक्याच्या अंगात म्हणजे तसं पद्धतीनं परत माझा नाद करेल का, अशा ज्या राखट भूमिका घेऊन ज्या महिला माझ्या काही समाजामध्ये आजकाल म्हणजे दिसत आहेत त्याच्याबद्दल मला थोडीशी खंत वाटते. कारण मुळात हा विषय एकूण आमच्या व्यक्तित्वाला शोभणारा नाही आहे. आणि म्हणून मला वाटते माझ्याकडे पद असो, माझ्याकडे एज्युकेशन असो, माझ्याकडे इकॉनॉमिक पैसा असो, ह्या सगळ्यानं
आमचा एक तोरा जो वाढलेला आहे तो कमी करण्याच्या एक आता प्रथा आपल्याला तयार केली पाहिजे, कारण त्यांची संख्या मोठी व्हायला लागलेली आहे. आज एकूण अतिशहाण्यांच्या जवळ जायची भीती वाटते. ते कधी कुठल्या वेळेला आमचा कशी परीक्षा कशी फिरकी घेईल सांगता येत नाही. आणि ह्याच भीतीनं माझ्या अनेक महिला अनेक चांगले विचार व्यक्त करण्यापासून बाजूला जात आहेत. पुन्हा एकदा माझ्या बिंदास्त बोला ह्या चॅनेलचं आणि ह्या सगळ्या टीमला मनापासून मी धन्यवाद एवढ्यासाठी देईन. गिरी मॅडम वगैरे ह्या सगळ्यांनी मला आग्रह केला की मॅडम थोडा बोला तुम्ही, पण बोलताना असं वाटायला लागलं मॅडम मी दोषात्मक आज बोलते की काय. पण एकदम ह्या सोहळ्यामध्ये सगळं गेली 10 वर्ष झालं आम्ही ह्या सगळी कामं करतो आहोत, बघतो आहोत. तीच पटलावर तीच कामं आम्ही त्याच दिना दिवशी रिपीट करतो आहोत. ह्याच्या पलीकडचे वेगळे पायंडे टाकायच्यात आपल्याला सवय लागली पाहिजे आणि ते सुसंस्कारित अशा हिशोबाने असले पाहिजेत. त्यामध्ये एक व्यक्ती म्हणून आपण सगळ्यांना कसं कन्सिडर करता येईल, माणूस म्हणून आपल्याला प्रत्येकाला कशी साथ देता येईल, माणूस म्हणून त्याच्या अंतकरणाशी आपलं अंतकरण कसं भिडवता येईल आणि प्रत्येकाला समान वागणुकीनं कसं आपल्याला पुढं घेऊन जाता येईल, ह्या हिशोबानं हे सगळं होणं गरजेचं आहे. आणि हे सगळं काही करता महिलांनी ठरवून टाकलं आहे, महिलांनी महिलांच्यासाठी काम करायचं म्हणजे झालं. पण असं होऊन चालणार नाही. समाजामध्ये महिला हा एक कणा आहे, महिला ही एक शक्ती आणि ऊर्जा आहे. तर त्या ऊर्जेनं फक्त एकीकडं फोकस करून चालणार नाही, तर अष्टपैलू असं सगळं व्यक्तित्व तिचं जर असेल तर तिनं त्या 10 दिशांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तिच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं जसं चिकित्सक पद्धतीनं ती बघते त्याच पद्धतीनं समाजामध्ये सुद्धा तिला आज वावरत असताना स्वतःसुद्धा आपलं प्रदर्शनी का दर्शनीमध्ये आपलं स्वतः व्यक्तित्व जातं इकडेही बघणं गरजेचं आहे. प्रदर्शनी ह्यामध्ये तुम्ही स्वतः प्रेझेंट व्हायला लागला तर मुळात मला वाटतं इथे तर खरेदी विक्री ह्या हिशोबानं आपल्याकडं कुठं कॅल्क्युलेट केलं जाईल. आणि दर्शनीमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुमच्या पुढे नतमस्तक होण्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढी सरळता समाजामध्ये पण आहे, तीही मान्य कुठंतरी आपल्याला केली पाहिजे. अनुकरणवादी वृत्तीतून आपण सगळ्या ज्या मेट्रो सिटीमध्ये चाललेल्या गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये यायला पाहिजेत, तशाच वस्तू भेटल्या पाहिजेत, तशीच आपली रिलेशन असली पाहिजेत, तसे आपले वागण्याचे चालण्याचे तोरे असले पाहिजेत. श्रीमंताच्या जो काही एकूण जगण्याचा चाललेला रूट आहे त्याच रूटवर त्याच मार्गावर आम्हाला चालता आलं पाहिजे. हा आग्रह आहे, हा स्वतःला दुःखी बनवणारा आहे. कारण माझा एकूण देश शेतीप्रधान आहे, ग्रामीण भागामध्ये आपण बहुतांश लोक राहत आहोत, अजून आपण विकसित झालो नाहीत, विकसनशील अवस्थेमध्ये आहोत. तर आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी चटकन असतील असंही नसणार आहे. माझ्याकडे माती असणार आहे, शेण असणार आहे, वास असणार आहे, गुरं असणार आहेत, जनावरांना असणार आहे. जल जंगल जमीन जनावरं ह्या 5 जवर आपल्याला काम करावं लागणार आहे. आपल्याला गावाचा एकूण ग्रामीण भागाचा, तिथल्या शेतीचा, तिथल्या त्या हिरवळीचा, तिथल्या माझ्या धरतीचा, तिथल्या ग्रामीण जनतेच्या एकूण समस्येचा, तरुण मुलांच्या व्यसनाधीनतेचा आणि युथींच्या एकूण इतर होणाऱ्या समस्यांचा पण विचार घेऊन पुढं जावं लागेल. पाण्याचा प्रश्न मोठा आहे, कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे, एकूण पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन ह्यावर आपल्याला विचार केला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने वाढते प्रश्न तिकडेही महिलांनी आता बघितलं पाहिजे. नुसत्याच आपण महिला म्हणून काही महिला दिनानिमित्त एकत्र यावं, आपल्या काही विविध गोष्टी नुसत्याच आपल्या ज्या आपल्या भोवती फिरत आहेत यावरच नुसतं बोलून एवढ्या संकुचित विषयानं आपल्याला महिला दिन इथून पुढं साजरा करून चालणार नाही. कारण आपण आरक्षणाच्या दृष्टीनं एकत्र 50% आलेलो आहोत. अजूनही आपल्याला सहकार क्षेत्रामध्ये महिलांची संख्या आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी दिसत नाही. हे महिला दिनानिमित्त मला अधोरेखित करावंसं वाटतं. कारण आपल्याला सरकार बघता येते तर सहकार बघता येणार नाही का? मग अजून काही संस्था आपल्याला ते हुमरे आपल्यासाठी का बंद आहेत ह्यावरही चिंतन आता इथून पुढे होणं गरजेचं आहे. कारण सरकार आणि सहकार ही देशाच्या 2 चाक असताना त्यामध्ये महिलांची सहकाराकडे असणारी संख्या अजून अगदीच रेशो मेंटेन करावं इथपर्यंत आहे. त्याहीमध्ये माझ्या काही माऊल्या येत आहेत, काम करतायत, पण त्यांनाही चुलीपासून उठवून सभागृहामध्ये बसवलं जातं आहे. प्रशिक्षणाच्या दृष्टीनं त्यांचं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला पाहिजे, त्यांना वेळ देता आलं पाहिजे आणि त्यांच्याजवळ जाऊन पोचता यायला पाहिजे. ह्या हिशोबानं पण काम होणं आपल्याला गरजेचं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा 8 मार्च हा एकूण महिलेच्या अधिकाराचा, व्यक्तित्वाचा, विकासाचा विषय घेऊन काम करणारा दिवस जरी असला तरी 8 मार्च हा एक दिवस सगळ्यांचा एवढ्यासाठी असतो कारण 365 दिवस ती काम करते म्हणून असतो. त्यामुळे 365 दिवस काम करणाऱ्या मौलीला
या निमित्तानं पुन्हा एकदा फोकसमध्ये आणूया, तिचा सन्मान करूया, तिला सामावून घेऊया. धन्यवाद.